या नास्तिक माणसाचे चांदपूर जाणे आणि रस्त्याच्या मधात गाडी थांबवणे सगळं सांगतो. रामराम मंडळी, मी आहे निखिल आणि आज जातो आहे चांदपूर आपल्या मित्रांसोबत. सकाळी ब्रश केला, अप्पे शिजवले, आंघोळ केला आणि बघा रेडी पण झालो. कसा दिसतोय सांगा. मी हार्ली पकडून निघालोच होतो आणि एवढ्या तुषारची झाली एंट्री. त्याची गाडी पार्क केली आणि निघालोय धनंजयच्या घरासाठी. पण आधी गेलो श्री बेकरीवर पेस्ट्री घ्यायला आणि मी पण नबाटी टेस्ट करत करत आणि व्ह्यू बघत बघत पोहोचलो. तो अभी प्लान में थोड़ा चेंज हो चुका है कि हम 2 बाइक से न जाते हुए धनंजय के बलिनो से जा रहे हैं हम लोग. मग काय, घेतली बलिनोची चाबी आणि सरळ निघालो चांदपूरला. पण आधी शिवाजी महाराजांना हार चढून त्यांना केला नमस्कार. गाडी चालवताना धनंजय आणि नित्यमने घेतले थोडे सिनेमॅट आणि खरं मध्ये नजारा पण जबरदस्त होताच. आभार व्यक्त करायला आणि काही इच्छा मागायला आम्ही पोहोचलो सरळ मंदिर परिसर. एंट्रीवरच पूजा सामग्रीची दुकाने दिसू लागली आणि फायनली भगवानाचे दर्शन घेतले आणि तिथे काही वेळ शांततेत घालवले. इथली खास गोष्ट म्हणजे दरवर्षी हनुमानजीची मूर्ती थोड्या प्रमाणात उंच होतो. ही गोष्ट इथल्या लोकांमध्ये श्रद्धेने मानलेली आहे. खाली उतरताना बापांचे, शंकरजीचे आणि दुर्गा माताचेही दर्शन घेतले. तुम्हीही जर कधी आले खाली उतरताना यांचे दर्शन नक्की घ्या. हवामान बघत काही वेळ निवांतपणे तिथे घालवले आणि निघालो घरासाठी. मग आम्ही केला ड्रायव्हर स्विच म्हणून रस्त्याच्या मधात गाडी थांबवली. धनंजयच्या घरी पाणीचा प्रेशर चांगला असल्यामुळे हार्लेला केला वॉश आणि पिझ्झाची स्लाइस आणि कॉफी पिऊन दिवसाला केला बाय बाय. तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला.